मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचा रांगडा खेळ बैलगाडा शर्यत आणि या खेळातील एक धगधगती ओळख म्हणजेच वाईकरांची आणबान असा आपला सर्वांचा लाडका रायफल 8181. काही दिवसापूर्वी या वाघाने जगाचा निरोप घेतला, पण त्याच्या आठवणी अजूनही मनात साठलेल्या आहेत. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद अशी ज्याची ख्याती होती, जिथं मोठं मैदान असेल तिथं रायफल कायम गुलालात असायचा. बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात सर्वात मोठं बक्षीस म्हणजेच 1 BHK फ्लॅटचं बक्षीस ज्या नंदीनं जिंकलं. मैदानात रायफल 8181 उतरला की समोरच्यांची धडधड वाढलेलीच असायची. आपल्या मालकाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असा हा नंदी आज आपल्यात नाही. तमाम बैलगाडी प्रेमींची एक मोठी इच्छा होती, आजच्या घडीला ज्या नंदीला या क्षेत्रामध्ये देव म्हणून संबोधतात असा सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि रायफल 8181 या दोन वाघांना एकासोबत पळताना पाहायची इच्छा संपूर्ण प्रेक्षकांची होती. पण नियतीला ते मान्य नव्हतं. रायफलला अचानक देवाज्ञा झाली आणि लाखो प्रेक्षकांचं ते स्वप्न अपूर्णच राहिलं. पण मित्रांनो, वाघाची जागा नेहमी वाघच घेतो. रायफलचा वारसदार म्हणजे सिकंदर 8181 आता मैदानात उतरला. गोष्ट अपूर्ण राहिलेली ती आज देगावच्या मैदानामध्ये पूर्ण झाली. आज देगावच्या मैदानात तो ऐतिहासिक क्षण आला. एका बाजूला महाराष्ट्राचा लाडका बकासूर आणि दुसऱ्या बाजूला रायफलच्या दावणीचा वारसदार सिकंदर 8181. या जोडीला आज जबरदस्त स्पीड लागलं. रायफल 8181 जरी आपल्यात नसला तरी त्याची दहशत आणि त्याचा वारसा सिकंदरच्या रूपाने आजही जिवंत आहे. मित्रांनो, आज सिकंदर 8181 आणि बकासूरने पटकवलेला गुलाल आज नक्कीच रायफल साठी एक भावपूर्ण श्रद्धांजलीच असेल. आणि अजूनही मोठी जेवढी मैदान येतात, आता कोरेगावचं हिंद केसरी मैदान झालं, परंतु एक उणीव मनामध्ये जाणवत होती की कुठेतरी काहीतरी सर्व नंदी दाखवली, परंतु मोठ्या मैदानात कायम गुलाला प्राप्त असायचा, एक नंबर करायचा असा रायफल त्या मैदानात दिसत नव्हता. कुठेतरी नक्कीच उणीव भासत होती की रायफल आज आपल्यात पाहिजे होतं.